नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI मुलुंडमध्ये. आज आपण शिकणार आहोत फोर स्ट्रोक डिझेल इंजिनची वॉल टायमिंग डायग्राम काय आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फोर स्ट्रोक डिझेल इंजिनमध्ये वॉल टायमिंग म्हणजे काय, वॉल टायमिंग डायग्राम काय असतं आणि वॉल ओव्हरलॅप म्हणजे काय. तर सुरुवात करू वॉल टायमिंगपासून. तर इंजिनच्या इनटेक आणि एक्झॉस्ट स्ट्रोकच्या दरम्यान वॉल प्रॉपर टाईम आणि प्रॉपर ड्युरेशनमध्ये ओपन करण्याची जी प्रोसेस असते तिला वॉल टायमिंग असे म्हणतात, ज्याच्यामुळे इंजिन प्रॉपर काम करू शकतं. तर आता बोलू ॲक्च्युअल वॉल टायमिंग डायग्रामविषयी. तर इनटेक स्ट्रोकच्या ॲडव्हान्समध्ये टॉप डेड सेंटरच्या 25 डिग्रीच्या क्रॅंक रोटेशनच्या पहिले इनटेक वॉल्व ओपन होण्यास सुरुवात होते आणि पूर्ण इनटेक स्ट्रोकमध्ये ओपन राहतो. इनटेक स्ट्रोक संपल्यानंतर 30 डिग्री क्रॅंक रोटेशनच्या नंतर इनटेक वॉल्व बंद होतो. आता कॉम्प्रेशन स्ट्रोक संपण्याच्या पहिले म्हणजेच टॉप डेड सेंटरच्या 5 डिग्री क्रॅंक रोटेशनच्या पहिले फ्युएल इंजेक्शन हे स्टार्ट होतं आणि 30 डिग्रीच्या रोटेशनच्या नंतर म्हणजेच टॉप डेड सेंटरच्या 25 डिग्री नंतर फ्युएल इंजेक्शन संपतं. कारण डिझेल इंजेक्शन हे जे आहे ते तात्काळ इंजेक्ट होत नाही, त्याला इंजेक्ट व्हायला टाईम लागतो. आता पॉवर स्ट्रोक नंतर बॉटम डेड सेंटरच्या 45 डिग्रीच्या पहिले एक्झॉस्ट वॉल्व ओपन होण्यास सुरुवात होते आणि नंतर पूर्ण एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये ओपन राहतो आणि टॉप डेड सेंटरच्या 15 डिग्री नंतर जेव्हा सक्शन स्ट्रोक स्टार्ट होतो तेव्हा एक्झॉस्ट वॉल्व बंद होतो. आता विना थांबता पूर्ण सायकलला पाहू आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करून जरूर विचारा. तर या सायकलच्या मध्ये आपण पाहिलं की इनटेक स्ट्रोक स्टार्ट होण्याच्या 25 डिग्री पहिले इनटेक वॉल्व ओपन होऊन जातो आणि एक्झॉस्ट वॉल्व संपल्याच्या 15 डिग्रीच्या नंतर एक्झॉस्ट वॉल्व हा जो आहे तो बंद होतो. तर या 40 डिग्रीच्या रोटेशनच्या मध्ये दोघंच्या दोघं वॉल्व हे ओपन असतात. तर या दोघं वॉल्वच्या ओपनच्या ज्या पोझिशनलाच वॉल्व ओव्हरलॅपिंग असे म्हणतात.